नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आमच्या सोबत माजी नगराध्यक्ष ईसा खान साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जाणून घेऊ त्यांच्याकडून माहिती. सर, काय सांगाल आपण? तिसरा नंबर 40 वर्षापूर्वी खरेदी करून 40 प्लॉट वाटप केले. त्यांच्याकडून हप्ते घेतले, पैसे घेतले, सर्व घेतले. नंतर ते गेल्यानंतर त्यांनी काही लोकांचे प्लॉट हस्तगत केले लोकांशी, की तुम्हाला एवढे पैसे देतो, प्लॉट देऊन टाका, एवढे पैसे देतो, दुसऱ्याच्या नावावर केले. तसं करू शकत नाही, नियम नाही तसं. ते केले. ते वारल्यानंतर आता मुलगा आला. मुलगा कसं काय आला? निवडणूक घेतली का? अधिकृत निवडणूक नाही, एकतर्फा ती निवड करून निवडणूक आला मानला. त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. यासाठी त्यांनी जे काम केले ते घोडमोड काम आहे. शासन त्याला मान्य करत नाही. शासनाकडे मी अर्ज केलो. त्या अर्जामुळे काय झालं की सविस्तर नांदेडला गेलो, लातूरला गेलो, आता मुंबईला आम्हाला बोलवले. मुंबईला जेव्हा आम्ही सविस्तर सांगू की आता त्याच्यावर कोणतं बजेशन नाही, कोणी एन्क्रोचमेंट नाही, सर्व जशी तशी जमीन आहे. त्याला जुन्या सोसायटीला अधिकृत करावा, त्याच्यातून निवडणूक करावी आणि अध्यक्ष निवडणूक करावी. ते वाटप करून काम करतील. त्यांना कामाची वेळ द्यावी. जे सोसायटी लिक्विड मध्ये निघाली ते आता रजिस्ट्रेशन करू, त्याच्या पुनर्जीवन करू. यासाठी आम्ही लढा देत आहोत लोकशाही मार्गाने. पुढे काय पाऊल उचलणार आहात? पाऊल काय, आता संबंधित मुंबईला आम्हाला बोलवले. मुंबईला जाणार आहोत आम्ही. जाऊन तिथं सविस्तर सांगू. आम्ही सांगून तिथून काय आदेश निघते ते पालन करू. धन्यवाद सर. या आपल्या किनोट न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.